आता तू आहे त्याच्यात खुश राहा आणि नवरा अपग्रेड करणं ताबडतोब बंद कर आणि मला फ्री कर. अरे पण आता आता तुझं बघणं कसं आहे हा. कसं? मी तुला काहीही सांगितलं की तू गपचूप माझं ऐकतोस, कायम माझ्या मदतीला धावून येतोस, हो ना. अगदी देवासारखा माझ्या पाठीशी उभा असतोस. मग मग काय? तू श्रेया, आलात? नंतर येतो. नाही नाही नको. नशीब माझं आलात तुम्ही. प्रिये, थोडं जल मिळेल का? जल पाणी ठेवले ते घ्या. मी घेतो. इथे मी दिवसभर घरात मर मर मरतीये आणि तुम्ही गायब. प्रिये, माझाही जीव तुझ्या विना झुरत होता. म्हणून सगळी कामं पटापट आटपली आणि आलो तुझ्याजवळ. म्हटलं निवांत पावा वाजून तुझं मनोरंजन करावं. हो, आणि पावाला वास येतोय ते नाही कळलं? पावाला वास नाही तर? ओ, ते तुमच्या पावाला नाही हो, ते घरात असलेल्या पावाला बुरशी आली आहे. अरे बापरे, कशी काय? कशी काय? काल रात्री तुम्ही घरी जेवायला येणार म्हणून मी दही मिसळीचा बेत केला होता. अरे वा. अरे वा काय, पण तुम्ही आलाच नाहीत. तुम्ही गायब. काल काय झालं? काल मी येतच होतो घरी, इतक्यात रस्त्यात आपला पेंड्या भेटला. म्हणायला लागला, बरेच दिवस आपली गाठ भेट नाही, आपली मैफिलच जमली नाही. मैफिल? आहा, मैफिल म्हणजे रासलीला वगैरे नाही ग, गप्पा टप्पा. पण आता आलोय ना मी तुझ्या जवळ, दे बरं जेवायला. जेवण मिळणार नाही. प्रिये, काय झालंय? मिक्सर खराब झालाय. एवढंच ना? डिश हे काय? झाला तुझा मिक्सर रिपेअर. अगं, मी असं ढिश केलं की सगळ्या गोष्टी आपोआप ठीक होतात. हो, मग आता डिश करा आणि तो डिश वॉशर बंद पडलाय ना 2 महिन्यांपासून, तोही दुरुस्त करायची कृपा करा. डिश इज रिडिक्युलस श्रेया. ओके, डिश. आता तरी खुश? काय खुश काय खुश हा? हे काय घर आहे? घर आहे हे? नुसता सगळीकडे धूर धूर, डोकं उठलंय माझं. अगं, ढग आहेत हे. आपण स्वर्गात आहोत नाही का? हा स्वर्ग आहे? हो. तुम्ही जरा ना वर चला माझ्या बरोबर. तो वर कशासाठी? नाही नाही नाही, चला दाखवते तुम्हाला. श्रेया, नाही नाही, हा स्वर्ग आहे ना, बघा जरा. या श्रेया. या 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 या. हा स्वर्ग आहे असं म्हणणं आहे ना तुमचं? या, मी दाखव. उंदराने साडी कुरतडलीये माझी, पण तुम्ही उंदराला डिश नाही करणार, कारण ते बाप्पाचं वाहन आहे, हो की नाही? हे बघा कशी भोकप आहे. रे, आलेच नाही ते वरती. शी. काय हे देवा, आला नाहीत ना वर? मी बिझी आहे. दिसतंय. कॅन्डी क्रश खेळताय ना?
प्रिय ते मी नाही, ते तू करतेस. मी देव आहे, माझ्यापासून काहीच लपलं नाही. त्या दिवशी तू हातात सूप घेऊन बसली होतीस आणि असं असं करत होतीस. मला वाटलं तू तांदूळ निवडतेस, पण मी मागणं बघितलं तेव्हा तू सुपामध्ये टॅप ठेवून कॅन्डी क्रश खेळत होतीस की नाही? आणि मी माझ्या भक्तांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय, सो डोंट डिस्टर्ब मी. आणि माझ्या अडचणी कोण समजून घेणार? मला तर वाटलं होतं माझं देवाबरोबर लग्न झालंय तर सगळं आता माझ्या मनासारखं होईल, पण कुठलं काय, इथे सुद्धा तीच गत आहे. अगं असं काय करतेस? ते लोकांसाठी. प्रिये, तू माझी पहिली एकमेव एकुलती एक पत्नी आहेस असं नाहीये. माझ्या 16,000 आहेत. किती? 16,000. आता 16,000 जणींचे 50,000 प्रॉब्लेम्स. आता प्रत्येकीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे म्हणजे तेवढं वेळ देणं आलं. तरी वेळात वेळ काढून मी तुला आज भेटायला आलो, हो की नाही? आता यापुढे मी तुला 16,060 दिवसांनंतर भेटीन, म्हणजे 44 वर्षानंतर भेटीन. आपण तुझे प्रॉब्लेम्स तेव्हा सॉल्व्ह करू. मला आता निघायला हवं, भक्त खोळंबली आहे. देवा 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 कुठे? देवा 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 असं कसं गेले? मेरे कृष्णा कान्हा, मेरे कृष्णा कान्हा, आता धावत येना, येऊन तू सुधरवाता माझ्या नवऱ्याला. मेरे कृष्णा कान्हा. गेला का गावी? काही काय बोलतोय? किती भसड आवाज जातेस, म्हटलं रडतेस. काय झालं? तू चालायस? मला वाटलं मी कृष्णा कृष्णाचा धावा करते तर धावत अवी आला की काय. हवी कसे? हे शक्यच नाही. का? का काय? कृष्ण इज सब्जेक्ट मॅटर ऑफ सोलिसिटेशन. प्लीज रीड ऑफर डॉक्युमेंट व्हेरी केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग. कळलं? म्हणजे म्हणजे तुम्ही नीट पॉलिसी वाचत नाही. मी फक्त त्याला एका दिवसापुरतं कृष्ण केला होता. कसं आहे, एका दिवसाचा मुख्यमंत्री कोण? नायक. तसंच एका दिवसाचा कृष्ण कोण? अगं आवी, पण कमाल आहे. मला असं वाटलं तू चिडशील बिडशील, तू तर हसतेस. मी कशाला चिडतेय? तुला खरं सांगू का, आवीला ना कृष्ण वगैरे बनणं काही झेपलं नव्हता. थापाडी. तुला त्याचं कृष्ण असणं झेपलं नाही, बरोबर ना? आता त्या 16,000 जणींमध्ये मला काय किंमत मिळणार होती? हेच जेव्हा मी सांगत होतो ना, तेव्हा तुझी अक्कल कुठे गेली होती? अरे एक्सपिरियन्स आहे मला. हो हो हो, सॉरी. ऐक ना, माझा हवी कसाही असेल, मला तो परत हवाय. आय डोंट बिलीव्ह दिस. नक्की? बघा, म्हणजे काय आहे, तू किती भसड आवाजात गा, किती जोरात केकतून गा, त्याला बदलायला मी परत येणार नाही. त्यामुळे सुखात राहायला लागेल. राशील? नक्की? येस. तुझा आवी तुला देतो आणि मी येतो. तथास्तु. आवी, हे देवा, परमेश्वरा, विधात्या, हे कृष्णा, काय एवढा निष्ठुर झालायस? मी काय तुझा वाकडा केलाय की हा असा दिवस बघायला मिळतोय मला? देवा प्रसन्न हो, देवा प्रसन्न हो. जर तू आज प्रकट झाला नाहीस तर हा मी आलो तुझ्याकडे. अरे अरे काय करतोस तू? देवा, अरे तू वरून खाली येण्याऐवजी खालून वर कसा आलास? अरे मी इतका वेळ खालीच होतो. खाली होतो म्हणजे? ते झालं बरं, तू खाली उतर. तू खाली उतर. बस रे. बस. देवा, थँक्यू देवा, तू आलास. साक्षात कृष्ण, तोच मुकुट, तेच सगळं सेम सेम टीव्ही सारखं. कृष्ण, थँक्यू सो मच. हा ठीक आहे ठीक आहे, असू दे असू दे.
अरे असू दे काय नसू दे म्हण. का काय झालंय? अरे काय म्हणून काय विचारतो? ही कसली बायको दिलीस मला? वैताग आलाय साला. अरे काय तुझी बायको एवढी छान आहे, चांगली आहे, प्रेमळ आहे. कटकटी आहे, किरकिरी आहे, चिडचिडी आहे. अरे जगात सगळ्या बायका अशाच असतात. मला तर 16,000 आहेत माहितीये. म्हणूनच तर तुझा धावा केलाय. कसं काय मॅनेज करतोस देवा? मला सुद्धा थोडं गाईड कर. ही माझी बायको अरे माझं काही ऐकूनच घेत नाही. एक गोष्ट तिला 1000 वेळा सांगावी लागते तरी सुद्धा ऐकत नाही. तिला कितीदा सांगितलंय बाथरूम मध्ये केस विचारत जाऊ नकोस. बाथरूम वर केस पसरलेले असतात, त्याचा पुंचका होतो, तो ड्रेनेज मध्ये जातो, ड्रेनेज चोकअप होत. पण नाही, ती माझं ऐकणारच नाही. रोज रोज डब्यामध्ये तीच बेचव दोडक्याची भाजी. माहितीये तुला? अरे बायकोत नाही पण भाजीमध्ये तरी काही व्हरायटी हवी का नको? सुट्टीच्या दिवशी कधी म्हणालो मस्तपैकी आज बसून मॅच बघूया, तर नाही. नेमकी त्याच वेळेस तिला ती तिची बकवास मला ती सिरियल बघायची असते. काही सासूबाई, गोरी सासूबाई. अरे काय नाव आहे तुला माहितीये? त्यातला तो 3rd क्लास नट काही एपिसोड नाग झाला होता, नाग. त्या 3rd क्लास सिरियल ऍक्टरला ती आवडीने बघते पण माझ्याकडे लक्षच देत नाही. ती काय ऐकूनच घेत नाही रे माझं. नुसती बडबड 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 बडबड. तुला सांगतो, सकाळी बोलते, दुपारी बोलते, संध्याकाळी बोलते, रात्री बोलते, ती झोपत सुद्धा बोलते. ती सतत बोलत असते पण ऐकत काहीच नाही. आणि सगळ्यात डोक्यात काय जातं माहितीये माझ्या? तू तर वरनं बघतच असशील, तुला तर सगळं माहितीये. मी घरनं निघतो, सरळ ऑफिसला जातो. ऑफिस सुटलं की डायरेक्ट घरी येतो मी. तरी सुद्धा माझ्यावर हा आरोप की मी तिला वेळ देत नाही. मी वेळ देत नाही तिला मी वेळ देत नाही. अरे ही काय वेळ आली आहे माझ्यावर? तेव्हा प्लीज 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 बैठा कराय, काहीतरी कर बाबा. अरे वत्सा, या पूर्ण ब्रह्मांडात अशी एकही बाई नाही रे की जी तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागेल. अरे पण ही जरा हातीच आहे. अरे ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ऑन द अदर साइड ना बाबा. बघ, मी आधीच खूप ग्रासलोय. उगाच फालतू इंग्लिश म्हणी सांगू नकोस. उपाय सांग. ही असली फालतू बायको तूच मारली ना माझ्या गळ्यात. आता तूच ही बायको बदल. काय बदल? काय बदल? परत तेच मी नाही करणार बदल. परत म्हणजे? अरे आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी मागितोय मी तुझ्याकडे. अच्छा, तू पहिल्यांदा झालं नाही का? हो नाही पण असं बायको नाही बदलता येणार काहीतरी. काय ठीक आहे. मग बायको अपग्रेड कर, ऍडव्हान्स मॉडेल. अरे काय? हे बघ, तू जर माझी इच्छा पूर्ण केली नाहीस तर मी अख्ख्या जगाला ओरडून सांगेन की हे सगळं देवावर विश्वास ठेवू नका. सब झुट्यास. देव नुसता प्रकट होतो, करत काहीच नाही. मी एवढे सगळे करूनही परत वर हे ऐकायला लागतंय मला. श्रेयाला अपग्रेड करतोस का नाही? नाही हे काय हे काय तथास्तु म्हणजे माझी इच्छा पूर्ण होणार. तथास्तु. थँक्यू देवा, थँक्यू.